आज सगळ्या टीमला थोडक्यात एक बेसिक म्हणून थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एस टी पॅनल कसं काम करत आहे प्लॅनमध्ये. तर हा एस टी पॅनल आहे. ABBचा एक ब्रेकर लागलेला आहे, एस टी ब्रेकर. त्याच्यानंतर एक मल्टीफंक्शन डिले लागला आहे REF 615 म्हणून. आणि त्या साईडला एक मास्टर ट्रिप लागून आहे. आणि ते सगळं आपले ट्रान्सफॉर्मर आणि त्यांचे रिलेटेड जे रिले आहेत प्लॅन लागून सेफ्टी पर्पज म्हणून ते याच्यासोबत कनेक्टेड आहेत. तर ते जे सगळे आमचे रिले आहेत त्यांचा आउटपुट या मास्टर ट्रिपला आहे आणि या मास्टर ट्रिपचा सिग्नल या मल्टीफंक्शन रिलेला येत आहे. त्याच्यानंतर इथं एक TNC स्विच आहे. ते जो आपण DC पॉवर घेतला आहे तो DC पॉवरच्या माध्यमातून हा ST ब्रेकर आपण ऑपरेट करत आहे. अगर ब्रेकर मला अगर जसं समजा इन केस विदाऊट मॅन्युअली अगर मला ऑन करायचं नाही आहे आणि स्वतः अगर TNC स्विचने ऑपरेट करायचं आहे तर DC पॉवरच्या माध्यमातून हा TNC स्विच ऑपरेट होतो. त्याच्यानंतर इथे एक सिलेक्टर स्विच दाखवला आहे. ते सिलेक्टर स्विच आपल्या जसा समजा की आपल्याला जेव्हा ब्रेकर ऑटोमध्ये ऑन करायचा आहे तेव्हा हा सिलेक्टर स्विच आपल्याला ऑटोमध्ये ठेवावा लागेल. त्याच्यानंतर इथं एक दुसरा ऑप्शन दिला आहे लोकल. जेव्हा अगर समजा का इन केस आपला DC पॉवर फेल झाला प्लॅनमधला तर आपल्याला हे सिलेक्टर स्विच आपल्याला लोकलकडे करावं लागेल. त्याच्यानंतर एक इथं एमर्जन्सी ट्रिप दाखवला आहे. इन केस अगर आपला सर्किट ब्रेकर आपल्याला इन केस अगर जसं अगर त्याच्याबद्दल माहीत नाही आहे की त्याला कसा ऑपरेट करायचा आहे, कसा बंद करायचा आहे, तर त्याच्यानंतर अगर आपण एमर्जन्सी स्विचला अगर पुश केला तर आपलं सर्किट ब्रेकर आयसोलेट होईल. त्याच्यानंतर इथे एक अनाउन्सिटर दाखवला ST पॅनलला लागून. अनाउन्सिटरच्या माध्यमातून आपण पॅनलमध्ये आलेल्या विविध वस्तू जसं की कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आला आहे आणि कसा ते अगर त्याला आपल्याला व्हिज्युअली अगर माहीत करायचं आहे कसं काम करत आहे तर त्या अनाउन्सिटरच्या माध्यमातून माहीत होते आम्हाला. त्याच्यानंतर अजून इथं एक ओल्ड मॉडेल आहे. हे एक सिलेक्टरसारखं आहे. जेव्हा अगर ब्रेकर समजा आम्हाला बाहेर काढायचं आहे तेव्हा या सिलेक्टरला आम्हाला रिमूव्हरकडे मॅन्युअली ऑपरेट करावं लागेल. तेव्हा आम्हाला सर्किट ब्रेकरला सर्व्हिस आणि बाहेर करता येईल. त्याच्यानंतर इथं एक पिवळी रेषा आहे जी आम्हाला सांगते की हे एक रिस्ट्रिक्टेड बाउंडरी आहे. त्याच्यानंतर ते आहे जसं की हे एक आमची लिमिटेड बाउंडरी आहे आणि जे रेड आहे ते रिस्ट्रिक्टेड बाउंडरी आहे. तिथे पुढे जाऊन आपल्याला काम करता येत नाही. तर त्याच्या माध्यमातून आम्ही एवढं एक बेसिक म्हणून प्लॅनसाठी जे आमच्या टीमसाठी गरज म्हणून एक लहान व्हिडिओ माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.